तर तुळजापूरच्या भाजपा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरून खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झाले। राजकीय पक्षानं लाच सोडली आहे, चांगल्या कामाची अपेक्षा करणं चुकीचं आहे। ओमराजेंनी भाजपसह राणा पाटलावर निशाणा साधलाय, तर विष पसरवणाऱ्या लोकांना केराची टोपली दाखवणं गरजेचं। ओमराजे निंबाळकरांनी जे आहे ते आता ही टीका केलेली आहे। सुप्रियाताईंच्या वडिलांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला 40 वर्ष ह्या धाराशिव जिल्ह्याचं महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली। त्यांनाच तुम्ही मला वाटते पत्र लिहून विचारणा करताय। आधी स्वतः तपासा ना, कशासाठी पत्र लिहितोय आपण, कुणासाठी लिहितोय, तुमचं काय म्हणणं आहे? हा देव माणूस आहे का? ड्रग्ज मध्ये ज्याला पोलिसांनी अटक केला हा देव माणूस आहे का? राजकीय पक्षानं सगळी लाच सोडून दिले त्या, आणि खास करून राणा पाटलाचं नाव घ्यायला पाहिजे। मला वाटतं त्यांच्याकडनं चांगल्या वागण्याची, चांगल्या कामाची अपेक्षाच करणं गैर आहे। प्रकरणामध्ये आरोपी असणाऱ्या माणसाला जर राणा पाटलाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या तुळजापूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत, थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी जर भारतीय जनता पार्टीची उमेदवारी राणा पाटलाच्या माध्यमातून दिली जात असेल, तर आता तुळजापूर मधल्या जनतेनं आता विचार करायची वेळ आहे की अशा पद्धतीचं विष हित पसरवणाऱ्या लोकांना आता आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपला निर्णय त्या ठामपणे दाखवून, मला वाटतं त्यांना आता केराची टोपली दाखवणं गरजेचं आहे। तर रायगडमध्ये आम्ही विक्रमी मतांनी विजयी होणार, खासदार सुनील तटकरेंनी हा विश्वास व्यक्त केलाय। रोहा आणि पेन या दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला। रोह्यातील प्रभाग क्रमांक 2B मधून राजेंद्र जैन बिनविरोध निवडून आलेले आहेत। पेन नगर परिषदेतील दीपक गुरव यांनी देखील बिनविरोध विजयाची नोंद केली आहे। आज आम्ही महाड, श्रीवर्धन या ठिकाणी एकत्रितपणे निवडणुका लढतो आहोत। अभूतपूर्व असं यश 100% त्या ठिकाणी मिळेल। त्या यशाची सुरुवात आज रोह्यातून प्रभाग क्रमांक 2 मधून राजेंद्र जैन हे त्या ठिकाणी बिनविरोध निर्वाचित झालेले आहेत, आणि मला विश्वास आहे की 3 तारखेला ज्याला निकाल लागेल त्याला सर्व जागांच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निर्वाचित होतील। तर संदेशजी, तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं निलेश राणेंनी म्हटलंय। संदेश पारकर, तुमचा विजय निश्चित आहे, निलेश राणेंनी हा विश्वास व्यक्त केला। कणकवलीतील नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदेश पारकरांना जे आहे ती पाठिंबा जो आहे तो निलेश राणेंनी दिला। पुढे व्हा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो। विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका होतील, आणि संदेशजी पारकर तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार ही आज काळ्या दगडावरची रेघ आहे। कारण का तुमच्या मागे लोकांचा सपोर्ट आहेच, एक सहानुभूती सुद्धा आहे। रिपोर्ट काढले आम्ही सगळे। शहाजी बापूंनी सांगोल्याची परिस्थिती समजून घेतली पाहिजे असं गोरेंनी म्हटलेलं आहे। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करून युती व्हावी हे म्हणणं चूक आहे। शहाजी बापूंच्या भाजपवरील टीकेवरून जयकुमार गोरेंनी हा पलटवार केलाय। दरम्यान एखाद्या अबलेवरती बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक अशी टीका शहाजी पाटलांनी केली। स्थानिक परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांनी व्यक्त केलेलं मत आहे। गावातली जी परिस्थिती, सांगोल्याची जी परिस्थिती आहे ही बापूंनी समजून घ्यायला हवी होती। बापूंनी सगळ्यांच्या सोबत बसून चर्चा करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा करणं आवश्यक होतं। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा करून नंतर मग आघाडी झाली पाहिजे, युती झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडणं हे मला वाटतं तितकंसं उचित नाही। तर कल्याण डोंबिवलीत महापौर भाजपचाच होणार, माजी आमदार नरेंद्र पवारांकडून हा विश्वास व्यक्त करण्यात आला। आमच्यासोबत युतीत आलात तर वेलकम, नाही तर आडवं करणार। शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंनी भाजपला हा इशारा दिला। तर कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे अरविंद मोरेंनी भाजपला इशारा दिलेला आहे। आमच्यासोबत युतीत आलात तर वेलकम, नाही तर आम्ही आडवं करणार असं अरविंद मोरेंनी म्हटलंय। मी म्हटलं ते नाराजगी असते, आमच्या नेत्यांवरती जे नाराज असेल ते तिकडे जातील, त्यांच्या नेत्यावरती नाराज असेल ते आमच्याकडे येतील। पण यामध्ये एक गोष्ट अशी मी पॉझिटिव्ह विचार करतो
की शेवटी BJPचा माणूस शिवसेनेत जर गेला किंवा शिवसेनेतला माणूस BJPत जरी आला तर तो एकाच घरात आलेला आहे, महायुतीमध्येच आलेला आहे. युती झाली तरी महापौर हा भाजपचा होणार. ठिकाणी रवी चव्हाण साहेबच स्वतः प्रचारामध्ये म्हणजे प्रदेशाचे अध्यक्ष असताना सुद्धा शिवसेनेच्या लोकांना प्रवेश देत आहेत. म्हणजे याचा अर्थ युती होणार नाही याचे संकेतच रवी चव्हाण साहेबांच्या आणि त्यांचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत कल्याण डोंबिवलीचे त्यांच्याकडून भेटत आहे. आम्ही तर सांगतो याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय. म्हणजे आले तर वेलकमच आहे, ना आले तर आडवेच करणार. हे तर आमची पहिल्यापासून भाषा आहे आणि आत्ता पण तीच भाषा आहे.